नमस्कार मित्रमैत्रिणींनो. त्रास देणारे त्रास देत राहतील, बोलणारे बोलतच राहतील. परंतु आपली परिस्थिती आपल्यालाच माहीत असते. म्हणून त्यातून कसा मार्ग काढायचा हे आपलं आपणच ठरवायचं. जीवन जेव्हा आनंद देईल तेव्हा ते चांगल्या कर्माचे फळ आहेत असे समजा, आणि जेव्हा दुःख देईल तेव्हा अधिक चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे असे मानून चला. संस्कारापेक्षा मोठा वारसा नाही आणि प्रामाणिकतेपेक्षा मोठा ठेवा नाही. जे लोक तुमची परीक्षा पाहतात त्यांना उत्तर द्यायची क्षमता स्वतःजवळ ठेवा. स्वतःची वाट स्वतःच बनवा, कारण इथे लोक वाट दाखवायला नाही तर वाट लावायला बसलेले आहेत. पांढऱ्या शुभ्र कपड्यातील बेईमानीपेक्षा मळलेल्या कपड्यातील इमानदारीचा रंग रुबाबदार असतो. शहाणा माणूस तो नाही जो विटाचे उत्तर दगडाने देतो. शहाणा व्यक्ती तर तो आहे जो त्या फेकलेल्या विटापासून स्वतःचे घर बनवतो. जर आयुष्यात काही वाईट वेळ आली नसेल तर मग आपल्यामध्ये लपलेले परके आणि गैरामध्ये दडलेले आपले लोक कधीही ओळखू शकणार नाहीत. कुणालाही चांगलं किंवा वाईट म्हणण्याआधी विचार करा की जर कुणी तुम्हाला ते शब्द बोलले तर तुम्हाला कसे वाटेल. जे आहे त्यात समाधान मानणं म्हणजे खरा आनंद आहे. कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता न भासणं आणि भासत असली तरी देखील त्याचा अभाव न करणं हा खरा आनंद. त्या लोकांबरोबर मैत्री नका करू ज्याचा स्टेटस तुमच्यापेक्षा वरचढ अथवा खाली आहे, कारण अशी मैत्री तुम्हाला कधीच आनंद देणार नाही. मैत्री आपल्या विचारांशी बरोबरी असल्याशीच करावी. दुसरं कोणी काय म्हणत आहे याकडे कधीही लक्ष देऊ नका, कारण असं केलं तर आनंद कधीही मिळणार नाही. आनंद म्हणजे तुमच्याजवळ आज जे काही आहे त्याबरोबर जगण्याची आणि स्वातंत्र्य राहण्यासाठी एक चांगलं कुटुंब आणि चांगले मित्र असण्याची गरज आहे. जेव्हा आयुष्य तुमच्याबरोबर खेळत असतं तेव्हा फक्त मीच का असा प्रश्न विचारू नका. त्यावेळी देखील परिस्थितीवर मात करत आनंदी राहण्याचा प्रयत्न केलात तर आयुष्यही तुमच्यासोबत हरेल. तुमच्याकडे काय आहे यापेक्षा तुमच्याकडे काय नाही याचा विचार करत बसलास तर आनंद कधीही मिळणार नाही. इतके आनंदी राहा की जेव्हा इतर तुमच्याकडे पाहतात तेव्हा ते देखील आनंदी होतील. लक्षात ठेवा, आनंद तुम्ही कोण आहात किंवा तुमच्याकडे काय आहे यावर अवलंबून नसतो. ते फक्त तुम्ही काय विचार करता यावर अवलंबून असतो. सकाळी एक छोटासा सकारात्मक विचार तुमचा संपूर्ण दिवस बदलू शकतो. पैसा आणि यश लोकांना बदलत नाहीत, ते फक्त जे आधीच आहे ते फक्त वाढवतात. तुमचा वेळ मर्यादित आहे म्हणून दुसऱ्यांचे जीवन जगण्यात तो वाया घालू नका. इतर लोकांच्या विचारसरणीच्या परिणामासह जगणे म्हणजे मतप्रणालीत अडकू नका. तुम्ही शक्य तितके चांगले करा, शक्य तितक्या लोकांसाठी, शक्य तितक्या मार्गाने, जोपर्यंत तुम्ही शक्य तितके करा. तुमचे विचार पहा ते शब्द बनतात, तुमचे शब्द पहा ते कृती बनतात, तुमच्या कृती पहा त्या सवयी बनतात, तुमच्या सवयी पहा त्या चारित्र्य बनतात, तुमच्या चारित्र्याकडे लक्ष ठेवा ते तुमचे नशीब बनते. तुमच्यासोबत जे घडते ते 10% आहे आणि 90% तुम्ही त्याला कसा प्रतिसाद देता यावर जीवन अवलंबून आहे. जर तुम्हाला आनंदी जीवन जगायचं असेल तर ते ध्येयाशी बांधा, लोकांशी किंवा गोष्टीशी नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि हे विचार कसे वाटले हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.